श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. येत्या 2 एप्रिलला म्हणजेच गुरुवारी आहे हनुमान जयंती. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती ही साजरी केली जाते. कारण या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला म्हणून हा दिवस हनुमानांचा जन्मोत्सव म्हणून देखील साजरा केला जातो. चैत्र पौर्णिमा ही हिंदू नववर्षातील पहिलीच पौर्णिमा असते. तसेच या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र, रामनवमी, हनुमान जयंती असे अनेक धार्मिक सण जे आहेत तर ते साजरे केले जातात. म्हणून या चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते. या चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. या दिवशी घरातील पुरुषांनी आवर्जून व्रत करावे. या दिवशी घरातील पुरुषांनी व्रत करून हनुमानांची पूजा केली तर घरातील सर्व अडचणी, संकट, दुःख हे कमी होतात आणि वर्षभर घराची प्रगती होते. त्याचबरोबर हा दिवस चंद्रदेवांना सुद्धा समर्पित आहे. कारण या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. तो तो ज्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करतो. म्हणून या दिवशी घरामध्ये सत्यनारायण पूजा देखील केली जाते. माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. यामुळे घरात सुख समृद्धी येते. पैशांची कमतरता ही देखील दूर होते. मालमत्ता आणि समृद्धीमध्ये वाढ होते. सोबतच या पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने आपल्याला अनंत पटीने पुण्याची प्राप्ती होते. आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत किंवा जी काही नकारात्मकता आहे तर ती या स्नानाने दूर होते. म्हणून या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करावे असे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. हनुमान जयंती ही आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते, जी भक्ती, शक्ती आणि निष्ठेचे प्रतीक आहे. हा दिवस वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी साक्षात भगवान हनुमान हे पृथ्वीवरती येऊन भक्तांना आशीर्वाद देत असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. गुरुवार हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा. या उपाय केल्याने तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, कर्जमुक्ती होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त 24 तासातच घरातील नजरबाधा, इडापिडा, शत्रुत्रास संपेल. लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल. तर हा नारळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या म्हणजेच 2 एप्रिलला गुरुवारी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. परंतु शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी लवकरात लवकर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर सकाळी तुम्हाला नाही शक्य झाले तर तुम्ही संध्याकाळपर्यंत देखील हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे. कारण या पौर्णिमेच्या दिवशी आपण संध्याकाळी हनुमान जयंती साजरी करत असतो. या चैत्र पौर्णिमेला संध्याकाळी हनुमानांचा जन्म झाला म्हणून आपण सायंकाळीच त्यांचा जन्मोत्सव जो आहे तर तो साजरा करत असतो. यंदा हनुमान जयंती साजरी करण्यासाठी जो शुभ मुहूर्त असणार आहे तर ते संध्याकाळी 6:15 ते 8 वाजेपर्यंत असणार आहे. ज्या घरामध्ये या हनुमान जयंतीला हा एक उपाय केला जाईल त्या घरातील सर्व अडचणी, संकट दूर होतील. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. कारण रामभक्त भगवान हनुमान हे चिरंजीवी आहे. त्यांना संकटमोचक असेही म्हणतात. कारण हनुमानजी भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि त्यांना संकटातून तारतात असे देखील म्हटले जाते. पवित्र मनाने केलेली हनुमानांची भक्ती, उपाय हे नक्कीच फलित होतात.
असा अनुभव सुद्धा बऱ्याच जणांना आलेला आहे. या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर भक्तांवर ते कृपा करतात, असे देखील म्हटले जाते. आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या हनुमान जयंतीला काही प्रभावी उपाय केल्याने हनुमान प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. आता बघा, नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते. आपल्या हिंदू धर्मांमध्ये नारळ हा खूप महत्त्वाचा आहे, जो शुद्धता, समृद्धी आणि दैवी आशीर्वादाचे प्रतीक आहे. नारळ हा इतका पवित्र मानला जातो की तो प्रत्येक धार्मिक विधींमध्ये, पूजेमध्ये वापरला जातो. याच नारळाला लक्ष्मीचे प्रतीक देखील म्हटले जाते. नारळ हा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करतो. या नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं देखील म्हटलं जातं. जेव्हा भगवान विष्णूने पृथ्वीवरती अवतार घेतला, तेव्हा देवी लक्ष्मी नारळाचे झाड कामधेनूसोबत आणले होते. त्यामुळे नारळाला खूप जास्त महत्त्व दिले जाते. नारळावर असलेल्या 3 डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते आणि भगवान हनुमान हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान शंकराचाच एक अवतार आहे. म्हणून या दिवशी नारळाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. तसेच नारळाला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि म्हणून हा उपाय जर आपण केला तर घरात अखंड लक्ष्मी वास करते. देवी लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते. कारण पौर्णिमा तिथी ही धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, तर पैशांच्या अडचणी येत असतील, तुमच्या घराची भरभराट होत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही, उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही, कष्ट मेहनत करत आहे परंतु त्याला नशिबाची साथ मिळत नाही, किंवा घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असेल, म्हणजेच आलेला पैसा जर तुमच्याकडे स्थिर राहत नसेल, तर नक्कीच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. तसेच हा उपाय केल्याने तुमची सर्व अडकलेली कामे देखील पूर्ण होतील. जर भरपूर दिवसापासून तुमचं एखादं महत्त्वाचं काम अपूर्ण असेल, काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहे, परंतु त्यामध्ये काही अडथळे येत असतील, तर नक्कीच असे सर्व अडकलेली कामे जी आहेत, तर ती नक्कीच पूर्ण होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तसेच हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा, मनोकामना ही देखील पूर्ण होईल. घरातील इडापिडा, नजरबाधा, शत्रूंचा त्रास हा देखील दूर होतो. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी चैत्र पौर्णिमेला म्हणजेच गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे. थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. सर्वप्रथम देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. आता हनुमानांचा फोटो किंवा मूर्ती आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत नाही, म्हणून हनुमानांची पूजा ही आपण मंदिरामध्ये जाऊन करणार आहे. परंतु ही चैत्र पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा तिथी आपल्या कुलदेवीला सुद्धा समर्पित असते. म्हणून कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल तर त्यावरती कुमकुम अर्चन नक्की करा. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा लागणार आहे. मातीची पंती घ्या. त्यामध्ये मोहरीचे तेल घाला. मोहरीचे तेल नसेल तर साधे तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला काळी किंवा पिवळी मोहरी टाकायची आहे. यानंतर तुम्हाला सोबतच एक नारळ लागणार आहे. ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. पूजेमध्ये तो तुम्ही अगोदरच वापरलेला आहे असा नारळ अजिबात घेऊ नका. नवीनच नारळ तुम्हाला लागणार आहे. यासोबतच तुम्हाला जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो, ज्याला मौली धागा असं म्हणतात, तर तो धागा सुद्धा तुम्हाला आणायचा आहे. फक्त 10 रुपयांना हा धागा मिळतो. जिथे तुम्ही नारळ घेणार आहे तिथूनच हा धागा तुम्ही मागितला तर तिथे तुम्हाला भेटून जाईल. तर तो धागा सुद्धा आणायचा आहे.
यानंतर तुम्हाला एका कागदामध्ये मूठभर जे काळे उडीद असतात, तर ते ठेवायचे आहे. पुन्हा दुसऱ्या एका पुडीमध्ये तुम्हाला मूठभर काळे तीळ जे असतात ना, तर ते घ्यायचे आहे. यानंतर थोडासा गूळ आणि फुटाणे घ्यायचे आहे. फुटाणे नसेल तर गूळ आणि चणा डाळ घ्यायचे आहे. आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम जिथे तुम्हाला हा दिवा जो आहे, तर तो प्रज्वलित करायचा आहे. जर दिवा तुम्हाला घेऊन जाणं शक्य नसेल, तर फक्त तेल घेऊन जा आणि मंदिरामध्ये जो दिवा चालू असतो, तर त्या दिव्यामध्ये तुम्ही घेऊन गेलेलं जे तेल आहे, तर ते टाकायचं आहे. तुम्ही दिवा नाही ठेवला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर तुम्हाला जाताना जी रुईची पानांची माळ असते, तर ती सुद्धा घ्यायची आहे. 5, 7, 11 या संख्येमध्ये रुईच्या पानांची माळ असते. शक्य असेल तर घरूनच तुम्ही घेऊन जा. नसेल तर मंदिराच्या बाहेर या दिवशी बऱ्याच माळी ज्या आहेत, तर त्या विकायला ठेवल्या जातात. तिथून तुम्ही ही माळ घेतली तरीसुद्धा चालेल. तेलसुद्धा असतं. मोहरीचं तिथूनच ते तेल तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल. ही माळ तुम्हाला मारुतीला घालायची आहे. यानंतर मारुतीच्या चरणी तुम्हाला जे काळे उडीद, काळे तीळ, गूळ, फुटाणे जे आहेत, तर ते अर्पण करायचे आहे. आणि हा जो नारळ आहे, हा आपल्याला दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे. ओम हनुमते नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आणि जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा आहे, तर तो तुम्हाला त्या नारळावरती 7 वेढे देऊन बांधायचा आहे. आणि प्रत्येक वेढा देताना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. आणि यानंतर हा नारळ जो आहे, तर तो नारळ आपली इच्छित मनोकामना व्यक्त करून मारुतीला अर्पण करायचे आहे. फोडायचा नाही, फक्त अर्पण करायचा आहे. आणि तिथे मारुतीच्या मंदिरामध्ये बसून तुम्हाला 1 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे. जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये बसून हनुमान चालिसाचा पाठ करता, तेव्हा साक्षात भगवान हनुमान चालिसा जी आहे, तर ती ऐकत असतात, असं म्हटलं जातं. आणि म्हणून अगदी शांतपणे तुम्हाला हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे. आणि पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून भगवान हनुमानांना तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. हनुमान ही जे देवता आहेत, तर ते संकट, अडचणी, विघ्न दूर करणारे देवता आहेत. आणि या दिवशी आपण मनोभावे असा नारळ त्यांना अर्पण केला, त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत, तर त्या दूर होतात. त्याचबरोबर आपल्याला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय सुद्धा करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे. ज्या नारळामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा आहे. त्या नारळावरती कुंकवाने आपल्याला सर्वप्रथम स्वस्तिक काढून घ्यायचा आहे. यानंतर हा नारळ घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचा आहे. उपाय करत असताना देवघरामध्ये दिवा जो आहे, तर तो चालू असताना दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि यानंतर सेवा करायची आहे. आता हा नारळ तुम्ही घेतल्यानंतर त्यावरती स्वस्तिक काढायचं. नारळ दोन्ही हातामध्ये घ्यायचा आणि आपल्याला 1 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. 1 वेळा श्री सूक्तचं पठण करायचं आहे. आणि हा जो नारळ आहे, तर हा आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर तिथे समोर हा नारळ अर्पण करायचा आहे. आणि यानंतर मनोभावे माता लक्ष्मीला घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी प्रार्थना करायच्या आहेत. कुटुंबाची भरभराट व्हावी, आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, अशी तुम्ही प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर हा जो नारळ आहे, तर हा नारळ तुम्ही दुसऱ्या दिवशी एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि अर्पण करायचं आहे. किंवा ते शक्य नसेल तर एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये हा नारळ बांधायचा आहे आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आतल्या साईडने ठेवायचा किंवा बांधायचा. जागा असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता. आणि पुढच्या पौर्णिमेला तो सोडून द्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीला हे 2 नारळाचे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत, तर ते नक्कीच करायचे आहेत. हे उपाय केल्याने
तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, तर त्या नक्कीच दूर होतील. त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीमध्ये शनीची 7.5 असेल, तर तुम्हाला त्रास होत असेल किंवा सतत तुम्हाला आजारपण असेल, तर हनुमान जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे नकारात्मकता दूर होते. भीती जी आहे तर ती पूर्णपणे नाहीशी होते. तसेच जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल, प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल, कर्ज फिटण्यासाठी योग्य मार्ग मिळत नसेल, तेवढा पैसा तुमच्याकडे येत नसेल, तर कर्जमुक्तीसाठी तुम्हाला या हनुमान जयंतीच्या दिवशी रात्री हनुमानाच्या मूर्तीसमोर बसून ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. नक्कीच कर्जमुक्तीसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळेल. हे सर्व उपाय तुम्ही पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने करावेत. नक्कीच त्याचं शुभ फळ तुम्हाला प्राप्त होईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. नाही. बरोबर आहे.